स्वच्छतेचे महत्त्व शिक्षकांनी विविध विषयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पटवून द्यावे. आयुक्त अभिजित बांगर. तुम्हाला आपले ठाणे शहर कसे असावे असे वाटते? शाळेतील स्वच्छतागृह स्वच्छ असतात का? बाहेर फिरताना तुम्हाला रस्त्यावर कचरा दिसतो का? अशा अनेक प्रश्नांच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी विविध शाळांमधील मुलांसोबत संवाद साधला. शहर स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना आपण देखील सहकार्य करणे आवश्यक आहे. रस्त्यावर कचरा टाकणे जर बंद झाले तरच आपल्याला शहरातील रस्ते स्वच्छ दिसतील. यासाठी शिक्षकांनी स्वच्छता हा विषय विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून समजावून सांगणं गरजेचं आहे. आपल्या परिसरातील समस्या काय आहेत याबाबत मुलांकडून जाणून घेणं महत्त्वाचं असल्याचे वक्तव्य आयुक्तांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले. निमित्त होतं ठाणे महानगरपालिका आयोजित इंडियन स्वच्छता लीग 2.0 या कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभाचं महापालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये आयोजन करण्यात आलं होतं. इंडियन स्वच्छता लीग 2.0 या कार्यक्रमात विविध विषयांवरती सादर केलेल्या विजेत्या प्रकल्पातील विद्यार्थ्यांना आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त तुषार पवार, उमेश बिरारी, अनघा कदम, वर्षा दीक्षित तसेच विविध शाळांचे शिक्षक येथे उपस्थित होते. ज्यांनी म्हणजे एक तीर से दोन निशाणे की पक्षी मरून द्यायचे नाही आणि धान्यही वाया जाऊन द्यायचं नाही. बोल तुला माहिती गरज नाही, बोल. माझं नाव शुभम संजय गायकवाड. माझ्या शाळेचं नाव श्रीरंग विद्यालय. आम्ही बेस्ट आउट ऑफ वेस्ट मध्ये वेशभूषा स्पर्धेत प्लास्टिक पासून कॉस्ट्यूम रेडी केला होता. पण अशी झाडं लटकवली. आधी ती खूप चांगली होती पण आता तिला झाडांना पाणीच दिलं जात नाहीये, मग ती सुकत चालले. मग झाडं लावून ती कोमजून फायदा नाहीये ना. मग मला फक्त एवढं बोलायचं की त्या झाडांना पाणी द्या. आता ती झाडं लावलेत तर ती झाडं जगवा. फार छान फीडबॅक दिला. अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये अर्थातच ठाणे महानगरपालिका हद्दीतील खाजगी आणि महापालिकेच्या शाळांचाही समावेश होता. अशा सर्वांनी मिळून या इंडियन स्वच्छता लीग 2.0चा आपण प्रारंभ केला होता आणि त्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभ करतोय. पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि उपस्थित सर्व स्पर्धक तसंच त्यांच्या सर्व शिक्षक वर्गाचे मना